नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित चरित्र ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात 11वा भाग. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल, त्यामुळे आत्ता विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुरेश वैद्य लिखित चरित्र या कादंबरीचा शेवटचा भाग. मिसेस चंद्रा सोफ्यावर बसल्यावर मी सुचित्राकडे बघत म्हणालो, मिसेस चंद्रा, इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला अटक करण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट घेऊन आलेत याची तुम्हाला कल्पना आहे? सुचित्रानं काहीशा भयभीत नजरेनं पाटलांकडे बघितलं. पाटील एकदम सटपटले. अरे त्याचं आता काय आहे? स्वतःला सावरत ते म्हणाले आणि मग एकदम त्यांनी शिताफिनी विषयच बदलला. नाही, पण हा सगळा नेमका किस्सा काय आहे? तुला नेमकं काय माहिती होतं? हे बघा, एक गोष्ट मला नक्की माहिती आहे. सुरुवातीपासून प्रत्येकानं मला एक कठपुतळी समजून माझा वापर करून घ्यायचा प्रयत्न केला. एक माणूस माझ्याकडे येतो आणि सांगतो की कुणी एक सामान्य मुलगी एका बड्या माणसाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते आणि मग तो माझ्याकडे मदतीची मागणी करतो. त्याच रात्री त्या ब्लॅकमेलर मुलीचा खून होतो आणि त्या बड्या माणसानं आत्महत्या केली असं गृहीत धरलं जातं. त्या मुलीची मी माहिती मिळवावी आणि तिला आपल्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी काहीतरी युक्ती काढावी असं मला सांगण्यात आलं होतं. सुरुवातीलाच मला हा सगळा प्रकार काहीसा विचित्र आणि विसंगत वाटला होता. मुळात म्हणजे चंद्रासाहेबांसारखा माणूस अशा एखाद्या भानगडीत अडकल्यानंतर माझ्याकडून मदतीची अपेक्षा करेल हीच गोष्ट मला फारशी पटली नव्हती. पण चंद्रासाहेबांनी रणजीतच्या नावाने लिहिलेली ती चिठ्ठी तुम्हाला दाखवली होती की? ती चिठ्ठी तर एकदम अस्सल होती. त्यात रणजीतला अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की या प्रकरणात त्यांनी तुझी मदत घ्यावी. माझी नाही पाटील साहेब, मिस्टर व्ही आरची. मिस्टर व्ही आर म्हणजे मीच. हे कशावरनं? मुंबईत अशा व्ही आर इनिशियलची हजारो माणसं असतील ना? असं म्हणून मी खिशातनं ती चिठ्ठी काढली आणि तिची घडी उघडून पाटील साहेबांसमोर धरली. पाटील साहेब, या चिठ्ठीतल्या 2 गोष्टी नोंद घेण्याजोग्या आहेत. एक म्हणजे याच्यावर तारीख नाही आणि दुसरी, यात माझं नाव नाही. पण मिस्टर व्ही आर म्हणजे सांगितलं ना पाटील साहेब, मिस्टर व्ही आर हजारो असू शकतात. उदाहरणार्थ विनोद रावत. म्हणजे ही चिठ्ठी तुझ्यासाठी लिहिलीच गेली नव्हती असं तुला म्हणायचं का? ही चिठ्ठी मुळात विनोद रावतसाठीच लिहिली गेली असण्याची शक्यता आहे. विनोद रावतकडे अचानक खूप पैसा आला होता आणि तो पैसा त्याला निश्चितच रणजितकडनं मिळालेला होता. या चिठ्ठीनुसार चंद्रासाहेबांनी रणजितला त्याला जेवढ्या पैशाची गरज भासेल तेवढे पैसे त्यांच्या पर्सनल अकाउंटमधनं काढायचा अधिकार दिलेला होता. नाही, पण कशासाठी ना? माझ्या म्हणण्याचा काय अर्थ आहे की विनोद रावतसारख्या माणसाला रणजित कशासाठी पैसे देईन? तेच सांगतोय. पाटील साहेब, मी जेव्हा रणजितला भेटलो ना पहिल्यांदा, तेव्हा त्याचा चेहरा मला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला होता आणि तेच शोधून काढण्यासाठी मी माझ्या पेपरचे जुने अंक चाळले होते. त्यातून मला एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट समजली होती. न्यू इंडिया टाइम्सच्या 3 वर्षापूर्वीच्या एका जुन्या अंकात मला एक बातमी छापलेली आढळली होती. त्या बातमीनुसार रणजित आणि देवयानी खन्ना नावाच्या एका स्त्रीला ब्लॅकमेलिंगच्या एका केसमध्ये अटक करण्यात आली होती. केसचा फॉर्म्युला तसा नेहमीचाच होता. जसं मुलगी पहिल्यांदा एका पैसेवाल्या आसामीला आपल्या मोहजालात अडकवते आणि जेव्हा ते दोघे एकांतात आपल्या प्रेमलीलात मग्न असतात तेव्हा अचानक त्या मुलीचा तथाकथित पती तिथे येतो आणि त्या पैसेवाल्या आसामीला धमकावतो की जर तो मागेल तेवढी रक्कम त्यांनी दिली नाही तर त्याचं हे कर्तृत्व तो सगळ्यांना सांगून टाकेल. अशा भानगडीत सापडलेले बरेचसे बडे आदमी बदनामीला घाबरून त्या ब्लॅकमेलरला पैसे देऊन स्वतःची सुटका करून घेतात. पण या केसमधला तो बडा आसामी फार उस्ताद निघाला. धमकीला न घाबरता त्यांनी पोलिसांच्या मदतीनं तो ब्लॅकमेलर पकडून दिला होता. आणि पाटील साहेब, रणजितला अटक करणारा पोलीस अधिकारी कोण होता माहिती आहे तुम्हाला? विनोद रावत का काय? करेक्ट आहे.
आता तो रणजित म्हणजे हा रणजित राणा हे झालं, पण त्याच्याबरोबरची ती स्त्री देवयानी खन्ना कोण? पाटील साहेब, बातमीबरोबर रणजितचा फोटो छापला होता, पण देवयानी खन्नाचा फोटो मात्र छापला नव्हता, कारण ती पोलिसांना सापडलीच नव्हती. पण तरीही माझी खात्री आहे की देवयानी खन्ना म्हणजे देवकी असावी. रणजितला अटक केल्यानंतर पुढं काय झालं? काही नाही. त्या बड्या आसामीनं आपली तक्रार मागे घेतली होती, त्यामुळे नाईलाजानं पोलिसांना रणजितला सोडून द्यायला लागलं होतं. हे असं नेहमीच घडतं राव. सुरुवातीला आहे ना, लोक तक्रार नोंदवताना धीटपणा दाखवतात, मग कोर्ट कचेरीचं लपडं आणि बदनामीची भीती यामुळं तक्रार मागं घेऊन टाकतात. त्या घटनेनंतर मुंबईच्या पोलिसांची नजर चुकवण्यासाठी म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे असेल, रणजित आणि देवकी बहुतेक पुण्याला निघून गेलेले असावेत. काही काळ ते तिकडेच असावेत. मग कोणत्या तरी प्रकारे रणजितनं चंद्रासाहेबांकडे प्रायव्हेट सेक्रेटरीची नोकरी मिळवली आणि तो पुन्हा मुंबईला आला. कदाचित त्यांनीच केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे देवकीची चंद्रासाहेबांची ओळख झालेली असावी. देवकी खरोखर अतिशय सुंदर आहे, शिवाय आधुनिक आहे आणि तरुण आहे. पुरुषांना रिझवण्याचे सगळे प्रकार तिला माहिती असावेत. चंद्रासाहेबांना आपल्या मोहपाशात अडकवण्यासाठी तिला फारसं कठीण गेलेलं नसावं. सुरुवातीला आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार चंद्रासाहेबांना ब्लॅकमेल करण्याचाच त्यांचा डाव असावा, पण नंतर चंद्रासाहेबांच्या करोडो रुपयांच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्यांनी आपल्या प्लॅनमध्ये बदल केलेला असावा. कदाचित चंद्रासाहेब आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन देवकीशी बरोबर लग्न करण्याची आशा त्यांना वाटायला लागली असावी. ते काही असो, पण चंद्रासाहेबांच्या संपत्तीचा मोह त्यांना सुटला होता एवढं मात्र खरं, आणि त्यासाठी ते काहीतरी युक्ती शोधायला लागले. रणजित तसा बदमाश आणि बेरकी असला तरी त्याचं व्यक्तिमत्व तसं आकर्षक होतं. समोरच्या माणसाला तो सभ्य आणि खानदानी माणूस वाटायचा. त्याच आपल्या व्यक्तिमत्वाचा फायदा घेऊन चंद्रासाहेबांवर छाप पाडणं त्याला फारसं कठीण गेलेलं नव्हतं. माझ्या अंदाजानुसार एवढं सगळं व्यवस्थित जुळत आलेलं असताना रणजितच्या दुर्दैवानं विनोद रावतनी त्याला ओळखलेलं असावं आणि त्याचा मागचा सगळा इतिहास चंद्रासाहेबांना सांगण्याची धमकी देऊन तो त्याला ब्लॅकमेल करायला लागलेला असावा. रणजितकडे कदाचित विनोद रावतला देण्याइतपत पैसे नसावेत, म्हणून ती रक्कमही चंद्रासाहेबांकडून काढण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी कुठलं तरी एक काम काढलं आणि हे काम विनोद रावत नावाचा एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह करू शकतो असं चंद्रासाहेबांच्या मनावर बिंबवलेलं असावं कदाचित. रणजितनं जी चिठ्ठी माझ्यासाठी लिहिली असल्याचं सांगून मला दाखवली होती ती खरं तर विनोद रावतसाठी लिहिली गेली होती. त्या चिठ्ठीतला मिस्टर VR हा विक्रम राजे नव्हता, तर विनोद रावत होता. रणजित तसा अतिशय धूर्त आणि चलाक माणूस होता. या चिठ्ठीचं महत्त्व त्याच्या लक्षात आलं होतं. त्या चिठ्ठीवर तारीख नव्हती, संबंधित व्यक्तीचं पूर्ण नाव लिहिलेलं नव्हतं. ही चिठ्ठी मागे पुढे आपल्या उपयोगी पडेल या आशेनं त्यांनी ती चिठ्ठी आपल्याजवळ जपून ठेवली आणि नंतर जेव्हा त्या चिठ्ठीचा उपयोग करायची वेळ आली तेव्हा त्याला फक्त अशा एका माणसाची गरज होती की ज्याच्या नावातली आद्याक्षरं VR अशी होती, आणि असा माणूस त्याला सापडला तो मी. रणजितला तसा काही खास माझ्यात इंटरेस्ट नव्हता. चंद्रासाहेबांनी तर कदाचित विक्रम राजे हे नावही कधी ऐकलेलं नसावं. माझ्या नावातली आद्याक्षरं VR होती आणि केवळ एवढ्याच कारणासाठी रणजित माझ्याकडे आला होता. माझ्या जागी त्याला दुसरा कोणी VR सापडला असता तर तो त्याच्याकडे गेला असता. नाही, ते सगळं ठीक आहे रे, पण चंद्रासाहेबाचा खून करायची वेळ का आली? रणजित आणि देवकीच्या दृष्टीनं चंद्रासाहेब सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती ना. मग माझ्या अंदाजानुसार चंद्रासाहेबांच्या खुनात देवकीचा काहीही हात नव्हता, तशी तिची इच्छाही नव्हती. चंद्रासाहेबांचा खून केवळ रणजितच्या जुगाराच्या वेडापायी झाला. जुगार ही रणजितची कमजोरी होती. जुगारात मोठमोठ्या रकमा लावण्याचा त्याला नाद होता. त्यामुळेच गेल्या आठवड्यापर्यंत त्याच्या नावावर सदानंद शेट्टीचं 90,000चं कर्ज झालेलं होतं. शेट्टीनं लावलेल्या तगाद्यामुळे हे कर्ज ताबडतोब फेडणं आवश्यक होतं आणि रणजितकडे पैसे नव्हते ही तर गोष्ट उघड आहे. पण त्याच्याकडे चंद्रासाहेबांच्या पैशावर हात मारण्याचं एक साधन होतं. चंद्रासाहेबांनी लिहिलेली ती चिठ्ठी.
त्या चंद्रासाहेबांच्या पर्सनल अकाउंटमधनं कितीही पैसे काढायचा अधिकार त्याला दिला गेला होता. बुधवारी त्यांनी चंद्रासाहेबांच्या खात्यातनं पैसे काढून शेट्टीचं कर्ज तर फेडलं, पण नंतर बँकेकडून पाठवली जाणारी अकाउंटच्या स्टेटमेंटची कॉपी चंद्रासाहेबांना मिळणारच होती. ते स्टेटमेंट बघताच एवढी मोठी रक्कम कशासाठी काढली याचा जाब ते रणजितला विचारणारच होते. बँकेकडून हे स्टेटमेंट शनिवारी किंवा सोमवारी चंद्रासाहेबांच्याकडे येईल याची रणजितला कल्पना होती आणि या अवधीत त्याला ह्यातनं सुटण्याचा मार्ग शोधायचा होता. वैशाली सानेला त्यांनी जे पत्र लिहिलं होतं आणि 1000 रुपये पाठवून तिला मुंबईत बोलवून घेतलं होतं, त्यावरूनच त्याने सुटण्याचा काय मार्ग शोधला होता हे लक्षात येतं. अरे पण वैशाली सानेच्या पोटातल्या मुलाची जबाबदारी तो चंद्रासाहेबावर कशी काय टाकू शकत होता? तसं काही करायचा त्याचा हेतू नव्हताच पाटील साहेब. हीच तर त्याच्या धूर्तपणाची कमाल होती. वैशाली सानेबद्दल चंद्रासाहेबांना काहीच माहिती नव्हती आणि चंद्रासाहेबांबद्दल वैशालीला काहीच माहिती नव्हतं. तिथं आपल्याला समोर उभी करून प्रकाश सावंतवर दबाव टाकण्याचा रणजितचा हेतू असावा असं समजून मुंबईला आली होती. पण वैशाली सानेनी चंद्रासाहेबांना ते धमकीचं पत्र लिहून आपल्या हेतूची कल्पना दिली होती ना. हो ना, आणि ते पत्र वैशालीच्या वतीने स्वतः रणजितने लिहिलं होतं असं तुम्हाला म्हणायचं नाही ना? मला तेच म्हणायचं आहे. मला एक सांगा, चंद्रासाहेबांना येणारी पत्र कोण उघडत असायचं? रणजित. आलेल्या पत्रातनं महत्त्वाची पत्र बाजूला काढून मग तो ती चंद्रासाहेबांसमोर ठेवायचा. तसं असेल तर मग ते पत्र पोस्टानं आलं नसण्याचीही शक्यता आहे. रणजितनी स्वतःच ते पत्र चंद्रासाहेबांना दाखवायच्या पत्रात ठेवलं असेल आणि इतर पत्रांसारखं तेही पोस्टानं आल्याचं नाटक केलं असेल. हां, हे शक्य आहे, कारण पत्रव्यवहार रणजितच्याच हातात असल्यामुळे त्याला ते शक्य होतं. मग त्या पत्राची चंद्रासाहेबांवर काय प्रतिक्रिया झाली होती? त्यांनी त्या पत्राला अजिबात किंमत दिली नव्हती. उलट त्यांनी ते चेष्टेवारी नेलं होतं. पण रणजितनी त्यांना समजावलं होतं की उद्योगपतींच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं आहे, शिवाय खासदारकीचं तिकीट त्यांना मिळणार होतं. अशा परिस्थितीत जर अशा काही प्रकारच्या पब्लिसिटीनं त्यांचं नाव वर्तमानपत्रात आलं तर त्याचा परिणाम फार वाईट होऊ शकतो. आणि तुमच्या पतीला त्याचं बोलणं पटलं आणि त्यांनी रणजितला आदेश दिला की त्यांनीच या गोष्टीची जी काही तड लावायची ती लावावी. अगदी बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे सगळी परिस्थिती रणजितनी आपल्या ताब्यात घेतली. मग त्यांनी एक मिस्टर VR शोधला, जो योगायोगानं मी निघालो. चंद्रासाहेबांचं नाव पुढे करून त्यांनी माझ्याकडनं त्या पोरीचं बॅकग्राऊंड तपासण्याचं आश्वासन मिळवलं. मी त्या पोरीला भेटण्याचा प्रयत्न केला, पण तशी वेळ येण्याआधीच तिला वर पोचवलं गेलं. मी चंद्रासाहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा वैशालीला भेटायला वर गेल्याचं समजलं. मग याच्यात तुझा काय अंदाज आहे? म्हणजे काय झालं काय असं? माझ्या अंदाजानुसार रणजितनं चंद्रासाहेबांचा रिव्हॉल्वर चोरून पहिल्यांदा वैशालीचा तिच्या फ्लॅटवर जाऊन खून केला. मग चुपचाप बंगल्यावर परत येऊन स्टडी रूम मागच्या खिडकीतनं, जी खिडकी तो जाणीवपूर्वक उघडी ठेवून गेला होता, त्या खिडकीतनं तो आत शिरला. मग चंद्रासाहेबांच्या व्हिस्कीत त्यांनी झोपेचं औषध मिसळलं आणि संधीची वाट बघत तो तिथेच कुठेतरी लपून बसला. चंद्रासाहेब स्टडीत आल्यावर नेहमीप्रमाणे त्यांनी ती व्हिस्की प्यायली आणि ते बेहोश झाले. मग रणजितने रिव्हॉल्वर त्यांच्या कानशिलावर टेकवलं आणि ट्रिगर दाबला. पण त्यांनी एवढा खटाटोप कशासाठी केला? म्हणजे त्या निष्पाप पोरीचा त्याला खून करावा लागला ना. सरळ सरळ त्यांनी चंद्रासाहेबांचाच खून का नाही केला? कारण सरळ सरळ केलेल्या खुनाचा उद्देशही सरळ साधा असतो, जो पोलिसांना खुन्यापर्यंत पोचवतो. नुसता चंद्रासाहेबांचाच खून झाला असता तर संशयितांच्या यादीत पहिलं नाव रणजितचं आलं असतं. विशेषतः चंद्रासाहेबांच्या पर्सनल अकाउंटमधनं त्यांनी काढलेल्या त्या 1 लाख रुपयांमुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय जास्त दृढ झाला असता. म्हणूनच त्यांनी अशी स्टेज सेट केली की वाटावं चंद्रासाहेबांनी पहिल्यांदा त्या ब्लॅकमेल करणाऱ्या वैशाली सानेचा खून केला आणि मग परिणामाला घाबरून जाऊन स्वतः आत्महत्या केली. पाटील साहेब, तुम्हाला माहितीच आहे की सुरुवातीला तुम्हाला सुद्धा तसंच वाटलं होतं ना. हे मात्र खरं आहे. पण एवढ्यानी रणजितचं समाधान झालं नव्हतं. आपल्या सुरक्षिततेसाठी त्याला आणखीन भक्कम तयारी करायची होती.
कारण कधीकधी पोलीस आपल्या तपासातनं लपलेलं सूत्र बाहेर काढतात याची त्याला कल्पना होती, म्हणून आपली ही आत्महत्येची ट्रिक कदाचित उघडकीस येईल असं त्याला वाटत असावं. तसं झालं आणि चंद्रासाहेबांच्या आत्महत्येला खुनाची केस जरी समजलं गेलं तरी खुनाचा संशय दुसऱ्या कोणावर तरी जावा अशी तयारी त्याला आधीच करून ठेवायची होती. आणि त्यासाठी त्यांनी सुचित्राचा स्कार्फ आणि तिच्या आवडीचं चॉकलेटचं एक रॅपर घटनास्थळी प्लॅन्ट केलं. अशा प्रकारे चंद्रासाहेबांचा खून झाला हे जरी सिद्ध झालं तरी संशय सुचित्रावर घेतला जावा अशी तजवीज त्यांनी करून ठेवली होती. वैशाली साने आणि चंद्रासाहेबांचे संबंध लक्षात घेता पोलिसही हेच समजले असते की संतापाच्या भरात सुचित्रानं पहिल्यांदा आपल्या पतीच्या प्रेयसीचा खून केला आणि मग आपल्या पतीचाही खून करून त्याला आत्महत्येचं रूप द्यायचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत पोलिसांच्या तपासाचा निष्कर्ष काही असो, रणजित संशयाच्या बाहेर राहणार होता. सुचित्राच्या भोवतीचं संशयाचं जाळं आणखीन घट्ट करण्यासाठी रणजितने आणखीन एक व्यवस्था केली. जुगाराची आवड असणाऱ्या लोकांची एक मोठी पार्टी घेऊन तो शेट्टीच्या कॅसिनोत गेला. त्यामुळे प्रकाश सावंतला तिथे थांबणं आवश्यक होऊन बसलं. एकटं बसून तिथे बोर झाल्यानं वेळ घालवण्यासाठी सुचित्रा सिनेमाला गेली. रणजितला माहितीच होतं की सुचित्रा एकटी तिथे थांबणार नाही आणि नंतर पोलीस तपासाच्या दरम्यान चंद्रासाहेबांचा खून झाला तेव्हा ती कुठे होती या प्रश्नाचं उत्तर देणं तिला अवघड होऊन बसेल. आपण सिनेमा हॉलमध्ये बसलो होतो या तिच्या म्हणण्याला ठोस असा कसलाच पुरावा नसल्यामुळे तिच्यावरच्या संशयाला आणखीन बळकटी येणार होती. म्हणजे ही केस जास्तीत जास्त गुंतागुंतीची व्हावी असा रणजितचा प्रयत्न होता. त्याला तेच हवं होतं. आणि जे ₹1,00,000 त्यांनी चंद्रासाहेबांच्या अकाउंटमधनं काढून शेट्टीला दिले होते ते उघडकीला आले असते तर त्याच्यावर त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं असतं? त्यांनी सांगितलं असतं. चंद्रासाहेबांच्या सांगण्यावरनं त्यांनी पैसे काढले, त्यांच्या हवाली केले. चंद्रासाहेब जिवंतच नाहीत त्यामुळे तो खोटं बोलतोय हे सांगायला ते येणार नव्हते ना. तुम्ही विचारलं असतं ते पैसे गेले कुठे तर तो म्हणाला असता मला काय माहिती. अरे पण शेट्टीला त्यांनी पैसे दिलते ना. मग आम्ही त्याला विचारू शकत होतो ना की शेट्टीला देण्यासाठी एवढे पैसे त्याच्याकडे आले कुठनं. अशी काही रक्कम त्यांनी शेट्टीला दिली आहे हे तुम्हाला समजलं असतं तर तुम्ही त्याला ते विचारणार ना. फार तर अशी एखादी रक्कम रणजितनं बँकेतनं काढली आहे हे तुम्ही शोधून शकला असतात, पण ती रक्कम नंतर त्यांनी कोणाला दिली हे तुम्हाला कधीच समजू शकलं नसतं पाटील साहेब. म्हणजे सदानंद शेट्टीकडून सुद्धा नाही. उलट रणजित आपल्याला काही देणं लागत होता ही गोष्टच त्यांनी नाकबूल केली असती. इतकंच कशाला त्यांनी तर किनारामध्ये जुगार चालतो हे तुमचं म्हणणंच साप धुडकावून लावलं असतं. म्हणजे रणजित तसा एकदम सेफ होता नाही का? एकदम सेफ नाही. तुम्ही विनोद रावतला विसरताय पाटील साहेब. तो मोठा धूर्त आणि पाजी का असेना पण पोलीस अधिकारी होता तो. चंद्रासाहेबांच्या खुनाशी रणजितचा काहीतरी संबंध आहे ही गोष्ट कोणत्या तरी प्रकारे त्यांनी ओळखली. रणजितचा पूर्व इतिहास त्याला आधीच माहिती होता आणि त्या आधारे तो त्याला ब्लॅकमेलसुद्धा करत होता. त्याचबरोबर त्याला प्रकाश सावंत आणि वैशाली सानेमधल्या संबंधांची सुद्धा माहिती होती आणि ही गोष्ट सुचित्राला सांगण्याची धमकी देऊन तो प्रकाश सावंतला ब्लॅकमेल करत होता. जेव्हा वैशाली साने आणि चंद्रासाहेबांच्या खुनाची बातमी विनोद रावतला समजली तेव्हा तो प्रचंड घाबरला. त्याला वाटलं त्याच्या ब्लॅकमेलिंगच्या सावजांनी हे खून केलेले असावे. बहुतेक रणजितनं चंद्रासाहेबांचा आणि प्रकाश सावंतनं वैशालीचा. मग विनोद रावत घाबरला. या दोघांपैकी कोणीतरी आपलाही खून करेल का काय अशी भीती त्याला वाटायला लागली होती. पोलिसांच्याकडे तो जाऊ शकत नव्हता कारण ब्लॅकमेल करत असल्यानं तो स्वतः एक गुन्हेगार होता. त्याचवेळी या केसवर मी काम करत असल्याचं त्याला समजलं आणि मग त्यांनी विचार केला की जी गोष्ट तो पोलिसांना सांगू शकत नव्हता ती तो मला सांगू शकत होता आणि माझ्यामार्फत ती गोष्ट पोलिसांपर्यंत जाऊ शकत होती. अशा प्रकारे रणजित आणि प्रकाश सावंत पकडले गेले असते आणि त्याच्या डोक्यावर जी भीतीची टांगती तलवार होती ती दूर झाली असती. पण शेवटच्या क्षणी पुन्हा त्याच्या मनात मोह निर्माण झाला होता आणि अखेरचा हात मारायचा ठरवून तो प्रकाश सावंतकडे गेला. पण प्रकाश सावंतनी त्याला धक्के मारून हॉटेलच्या बाहेर काढलं. तिथेच रणजितनी त्याला पाहिलं. म्हणजे विनोद रावत चुकून कार खाली सापडला नाही तर त्याचा पण खून करण्यात आला असं तुला म्हणायचं का?
असंच म्हणायचं आहे मला. आणि त्याचा खून रणजितने केला. अगदी बरोबर आहे. मी म्हणालो आणि मग सुचित्राकडे वळून विचारलं, तुमच्या कार्स वापरायची रणजितला परवानगी होती? हो होती की. आमच्याकडे 4-5 कार्स आहेत. त्यामुळे रणजितनं जरी त्यातली एखादी कार नेली तरी माझं किंवा चंद्रासाहेबांचं त्यामुळे काही अडत नव्हतं. त्यामुळे त्याच्या कार वापरावर आम्ही कधी हरकतही घेतली नाही. तुमच्याकडे एखादी पांढऱ्या रंगाची ॲम्बॅसेडर आहे? हो आहे. विनोद रावतच्या ॲक्सिडेंटनंतर तुमची ती पांढऱ्या रंगाची ॲम्बॅसेडर मी किनाराच्या पार्किंगमध्ये उभी असलेली पाहिली होती. कारचा समोरचा भाग थोडा चेपल्यासारखा दिसत होता आणि त्यावरचे ओरखडेही नुकतेच उठल्यासारखे वाटत होते. काल रात्री ती कार तुम्ही चालवत होता? नाही, माझ्याकडे CL होती. तुम्ही पाहिली किती? मग ती पांढरी ॲम्बॅसेडर तिथनं कोण घेऊन गेलं होतं? रणजित. सुमित्रा नकळत बोलून गेली. म्हणजे विनोद रावतचा खून रणजितने केला? पाटील साहेब, सध्या तरी तीच शक्यता दिसते. 2 खून त्यांनी अगोदरच केले होते हे आपल्याला विसरून चालणार नाही पाटील साहेब. शिवाय रावतचा खून करायला रणजितकडे कारणही होतं. त्यांनी सतत रणजितला आपल्या दबावाखाली ठेवलं होतं आणि पुढेही ठेवू शकत होता. एका प्रकारे रावतच्या रूपानं रणजितच्या डोक्यावर सतत आपलं खरं स्वरूप उघडं होण्याची टांगती तलवार होती. म्हणूनच संधीचा फायदा घेत रणजितने विनोद रावतला उडवलं असावं. पण देवकी जर रणजितची साथीदारी नव्हती तर ती चंद्रासाहेबांचा खून झाला आहे आणि तुम्ही त्या खुन्याला शोधून काढा असं सांगायला तुमच्याकडे का आली? सांगतो ना, सांगतो. मी एक सिगरेट पेटवली आणि खुर्चीच्या पाठीवर रिलत म्हणालो, रणजितनी जे काही घडलं ते देवकीला सांगितलं असणारच. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं असणार की चंद्रासाहेबांच्या खुनात तुम्हाला अडकवण्यासाठी घटनास्थळी त्यांनी काय पुरावा प्लॅन्ट केलेला आहे. हे काम त्यांनी 2 उद्देश समोर ठेवून केलं होतं. एक म्हणजे ही केस आत्महत्येची न समजता खुनाची समजली गेली तर संशय तुमच्यावर यावा. पण नंतर जेव्हा तुम्हीच ही आत्महत्या नाही हा खून आहे असं सांगायला सुरुवात केली तेव्हा रणजितलाही ही केस खुनाचीच समजून तुम्हाला त्यात अडकवावं असं वाटायला लागलं. पण तुम्हाला अडकवण्यासाठी जी काही व्यवस्था त्यांनी केली होती त्याचा परिणाम तर दूरच, साधा उल्लेखही पोलीस तपासात कुठे झाला नाही. त्यांनी प्लॅन केलेल्या तुमचा स्कार्फ आणि चॉकलेटचा रॅपर याचा उल्लेख का केला जात नाही हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. प्रत्यक्षात त्या दोन्ही वस्तू वाघमारेनं आधीच गायब केल्यामुळे रणजितला अपेक्षित असणारा संशय पोलीस तुमच्यावर घेत नव्हते. अर्थात तुमच्यावरच काय, पोलिसांचा कोणावरही संशय नव्हता, कारण चंद्रासाहेबांनी आत्महत्या केली आहे असंच पोलिसांनी गृहीत धरलं होतं. पण रणजित मात्र त्या वस्तूंचा पोलीस तपासात उल्लेख न आल्यामुळे गडबडला होता. म्हणूनच पुन्हा एकदा पोलिसांचं लक्ष सुचित्राकडे वेधण्यासाठी त्यांनी देवकीला माझ्याकडे पाठवलं. देवकीनं माझ्यासमोर आपल्या अभिनयाचं झकास प्रदर्शन करत चंद्रासाहेबांच्या मृत्यूनं आपल्याला किती दुःख झालं आहे याचं असं काही नाटक केलं की मी सुद्धा काही वेळ तिच्या प्रभावाखाली आलो होतो. तिने मोठ्या चतुराईनं स्वतःबद्दलची एक भव्य दिव्य प्रतिमा माझ्यासमोर उभी करण्याचा प्रयत्न केला होता. तर चंद्रासाहेब आपल्याकडे आकर्षित होण्यामागे सुचित्राच कशी कारणीभूत होती हे सांगून सुचित्राविषयी माझं मत कलुषित करण्याचा प्रयत्न तिने केला होता. आणि अप्रत्यक्षरित्या सुचित्रा चंद्रासाहेबांची खुनी असण्याची शक्यताही बोलण्याच्या ओघात तिने सूचित केलेली होती. हो का, बरं बरं बरं, सुचित्रा मध्येच म्हणाली. इकडे रणजितच्या अजूनही लक्षात येत नव्हतं की सुचित्राला या केसमध्ये अडकवण्यासाठी जो पुरावा त्यांनी घटनास्थळी ठेवला होता तो गेला कुठे. एका करप्ट पोलीस अधिकाऱ्यानं त्या वस्तू तिथून गायब केल्या असतील ही गोष्ट त्याच्या डोक्यातही आली नव्हती. त्याला वाटत होतं एक तर सुचित्रानं काहीतरी गडबड केली असावी किंवा मग पोलिसांचं तिकडे दुर्लक्ष झालेलं असावं. येणं प्रकारे सुचित्राच्या या वस्तू घटनास्थळी होत्या याकडे पोलिसांचं लक्ष वेधलं जावं असं रणजितला वाटत होतं. पण तसं स्पष्टपणे पोलिसांना सांगणं त्याला शक्य नव्हतं. म्हणूनच ही गोष्ट मला सांगण्यासाठी काल रात्री त्यांनी माझी भेट मागितली होती. त्याची खात्री होती ही गोष्ट मला सांगितली तर ती नक्की पोलिसांपर्यंत जाईल. ही गोष्ट मला सांगण्यातही त्याचे 2 हेतू होते. एक म्हणजे सुचित्रानंच त्या वस्तू गायब केल्या असतील तर हे समजताच पोलीस तिच्या मागे लागतील. आणि दुसरं म्हणजे
पोलिसांना या वस्तू सापडल्या असतील, पण काही विशिष्ट हेतूनं त्यांनी जाणीवपूर्वक त्याचा उल्लेख केला नसेल तर ती गोष्टही त्याला समजू शकेल. पण त्यावेळी मी डॉक्टर मिरचंदानींना भेटण्यासाठी लोणावळ्याला जायच्या गडबडीत होतो, त्यामुळे रणजितला माझी भेट काही घेता आली नाही आणि पोलिसांना त्या वस्तूची माहिती वाघमारेकडनं मिळाली. तू पुढं सांग रे. पाटील वाघमारेचं नाव येताच कडवट्ट चेहरा करत म्हणाले. पाटील खरोखर एक निष्ठावान पोलीस अधिकारी होते, म्हणून आपल्या पोलीस खात्याचं नाव बदनाम करणाऱ्या वाघमारेसारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याची आणखीन चर्चा होऊ नये असं त्यांना वाटत असावं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रणजितवर आपला प्राण गमावण्याची वेळ का आली सांग की मग. रणजितच्या या सगळ्या कारनाम्यानं देवकी कमालीची चिंतित झाली होती. आजवर जे काही गुन्हे त्यांनी केले होते ते एकमेकांच्या सहाय्यानं केले होते, त्यामुळे दोघांनाही एकमेकांच्या काळ्या कृत्यांची माहिती होती. अशा परिस्थितीत रणजित पकडला गेला तर तीही गोत्यात येऊ शकत होती. ही कल्पना आली ना देवकीला. आणि मग अवस्था जी रणजितची होणार होती तीच तिची पण होणार होती. आणि अलीकडचे रणजितचे उद्योग बघता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याशिवाय राहणार नाही असं तीव्रतेनं तिला वाटायला लागलं. एकदा का पोलिसांचा हात रणजितवर पडला की तो सगळा पाढा वाचल्याशिवाय राहणार नव्हता आणि त्यामुळे देवकीला स्वतःची काळजी वाटायला लागली. म्हणूनच रणजितपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आणि त्याचं तोंड कायमचं बंद करण्यासाठी खून आणि आत्महत्येचं जे नाटक यापूर्वी खेळलं गेलं होतं तेच पुन्हा खेळायचं त्याने ठरवलं. कसलं नाटक? सुचित्राने पहिल्यांदा रणजितचा खून केला आणि मग आत्महत्या केल्याचं नाटक. काय? सुचित्रा तर दचकली. मिसेस चंद्रा, हॉटेल अशोकामध्ये रणजितचा खून केल्यानंतर देवकी सरळ इथे आली होती. कशासाठी आली होती? अहो, तुमचा खून करण्यासाठी. काय? तुमच्या लक्षात आलं असेल, देवकीची आणि तुमची शरीरयष्टी जवळपास सारखी आहे. तुम्हा दोघींचाही वर्ण गोरा आहे. दिसायला तुम्ही दोघी सुंदर आहात. तुमच्याचप्रमाणे तिने सुद्धा आपले केस खांद्यापर्यंत कापलेले आहेत. देवकी आणि आपल्यात असलेलं साम्य आत्ता कुठे लक्षात आल्यासारखी सुचित्रानं मान डोलवली. आणि आत्ताचा तिच्या अंगावरचा पोशाख तुम्ही पाहिलात? हो, पाहिला की. काही विशिष्ट गोष्ट मार्क केली का तुम्ही? सुचित्रा क्षणभर आठवत राहिली, मग काहीशा संकोचानं म्हणाली. तिच्या अंगावरची साडी इतकी पारदर्शक होती की त्यातून तिचं गोरपान पोट स्पष्टपणे दिसत होतं. तिने घातलेल्या ब्लाऊजचा गळा इतका मोठा होता की त्यातून तिचे... सुचित्रानं आपलं वाक्य अर्धवट सोडलं. संकोचानं तिचा चेहरा लाल झाला. करेक्ट आहे. तिच्या संकोचाकडे दुर्लक्ष करत मी म्हणालो, हे बघा, ह्या अशा प्रकारचा पोशाख तिने मुद्दाम केला होता. म्हणजे बघणाऱ्यांच्या नजरा तिच्या चेहऱ्यापेक्षा शरीरावर जास्त रेंगाळत राहाव्यात, हा त्याच्या मागचा हेतू. अशोकाच्या रिसेप्शनिस्टनी तिच्या चेहऱ्याकडे एकदाच पाहिला असेल, पण तिच्या मोठ्या गळ्याच्या ब्लाऊजमधून बाहेर डोकावणाऱ्या छातीकडे मात्र त्याची नजर पुन्हा पुन्हा वळत राहिली असेल. नंतर जेव्हा पोलीस तपासाला आले असते तेव्हा त्यांनी रणजितला भेटायला सुचित्रा चंद्राच आली होती असंच सांगितलं असतं, जसं त्यांनी ते मला सांगितलं होतं. आणि मग जेव्हा सुचित्राला ओळखण्याची वेळ आली असती तेव्हा त्यांनी चेहऱ्यावरनं नाही तर तिच्या अंगावरच्या पोशाखावरनं सुचित्राला ओळखलं असतं. म्हणजे? सुचित्रानं काहीसं गोंधळलेल्या चेहऱ्यानं विचारलं. म्हणजे जेव्हा तुमचा मृतदेह पोलिसांना सापडला असता तेव्हा तुमच्या शरीरावर तोच पोशाख असता जो देवकीच्या अंगावर होता. ओ माय गॉड! सुचित्रा कापऱ्या आवाजात उद्गारली. मॅडम, देवकी तुमची गठडी वळायच्या तयारीनं आली होती. केवळ पाटील साहेबांच्यामुळे तुमचे प्राण वाचलेत, लक्षात घ्या. तुमच्या अटकेचं वॉरंट घेऊन जर ते इथे आले नसते तर... पण रणजितचा खून करायचं मला काय कारण? तशीच वेळ आली असती तर पोलिसांनी काही ना काहीतरी कारण शोधून काढलं असतं. जसं नेहमीच एक कारण म्हणजे रणजितचे आणि तुमचे अनैतिक संबंध होते. रणजित तुमच्याच बंगल्यात राहत असल्यानं असे संबंध येणं स्वाभाविक होतं. आणि तुम्ही स्वतःच सांगितलं होतं की सुरुवातीला रणजित तुमच्याकडे आसुसलेल्या नजरेनं बघत होता आणि पुण्यात त्याची कोणीतरी गर्लफ्रेंड होती म्हणून. पोलीस तपासात अशा गोष्टी उघड होणं फारसं कठीण नव्हतं.
एकदा का ही गोष्ट पोलिसांना समजली असती की त्यातून त्यांनी असाच निष्कर्ष काढला असता की रणजितनं केलेल्या या विश्वासघातानं संतापून जाऊन तुम्ही त्याचा खून केला आणि मग त्याच निराशेच्या भरात स्वतः आत्महत्या केली. ओ गॉड. आणि समजा पोलिसांना काही कारण मिळालंच नसतं तर त्यांनी ही एक अतिशय गुंतागुंतीची केस समजून ती फाईल करून टाकली असती. पण रणजितचा खून तुम्हीच केला याबद्दल मात्र त्यांच्या मनात अजिबात शंका उरली नसती. आता हा खून तुम्ही का केला याबाबत ते थोडेफार संभ्रमात पडले असते, एवढंच. सुचित्रा डोळे विस्फारून माझ्याकडे बघत राहिली होती. बरं, आणखीन काय? पाटलांनी विचारलं. नाही, माझ्या अंदाजानुसार एवढंच. यातल्या ज्या काही फटी त्रुटी भोका असतील ती देवकीला विचारा आणि भरून काढा. तेवढे कष्ट तरी निदान तुम्ही घ्यायला पाहिजेत पाटील साहेब. पाटील काहीतरी बोलणार त्याच वेळेला डॉक्टर स्टडी रूममधनं बाहेर आले. सगळ्यांनी त्यांच्याकडे उत्सुकतेनं बघितलं. ती पोटात घुसलेली गोळी आम्ही काढून टाकली आहे. कपाळावरचा घाम पुसत डॉक्टर आमच्याकडे बघत म्हणाले. त्याच्या प्राणावरचा धोका आता टळला आहे. आता हवं तर तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये हलवू शकता. आम्ही लगे करतो ती व्यवस्था, पाटील म्हणाले आणि डॉक्टरांच्या बरोबर बाहेर पडले. आता खोलीत मी आणि सुचित्राच राहिलो. प्रकाश सावंतबद्दल तुम्हाला आता सगळं समजलं असेलच, मी तिला म्हणालो. समजलं? आणि त्याची ही अवस्था कशामुळे झाली तेही समजलं. कशामुळे झाली, कोणामुळे झाली, का झाली हे जर जाणून घ्यायचा तुम्ही प्रयत्न केला असता तर तुमचेही डोळे उघडले असते. म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? त्यांनी माझा खून करायचा प्रयत्न केला होता हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही. तुम्ही त्याच्यावर हल्ला केल्यावर तो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न नाही का करणार? करणार ना. पण जीव वाचवण्याची गरज मला होती, कारण पहिल्यांदा गोळी त्यांनी चालवली होती. खोटं बोलताय तुम्ही. प्रकाश तुमच्यावर कशासाठी गोळी झाडेल? मग त्याच्यावर हल्ला करायची मला काय गरज होती? पण त्याला मात्र माझं तोंड कायमचं बंद करण्याची गरज निर्माण झाली होती. हे बघा, तुम्ही उगाच काहीतरी बोलताय. मॅडम, तुमच्या डोळ्यावर त्याच्या प्रेमाचा पडदा पडलाय, तो जरा दूर करा आणि माझं बोलणं शांतपणे ऐकून घ्या. तुम्हाला आता मी अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुम्हाला माहिती नसेल. विनोद रावत प्रकाश सावंतला ब्लॅकमेल करत होता. मला माहिती आहे, पण त्यामागचं खरं कारण तुम्हाला नाही ना माहिती. तुम्हाला वाटतंय की तुमचे आणि प्रकाशचे संबंध चंद्रासाहेबांना सांगण्याची धमकी देऊन विनोद रावत त्याला ब्लॅकमेल करत होता. पण खरं कारण वेगळंच आहे. काय आहे खरं कारण? सुचित्राचा अजूनही माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मॅडम, खरं कारण हे आहे की विनोद रावत फक्त प्रकाशलाच ब्लॅकमेल करत होता आणि त्यामागचं कारण होतं ती वैशाली साने. वैशाली सानेशी प्रकाशचे अनैतिक संबंध होते, त्याच्यापासून तिला दिवस गेले होते. ही गोष्ट विनोद रावतला समजली होती आणि हीच गोष्ट तुम्हाला सांगण्याची धमकी देऊन तो प्रकाशला ब्लॅकमेल करत होता. रावतची मागणी पुरवणं प्रकाशला शक्य नव्हतं, म्हणून त्याच्यावर तोड काढण्यासाठी प्रकाशनं तुमच्या संबंधांचा आधार घेऊन रावत तुम्हालाच ब्लॅकमेल करतोय असं भासवलं आणि रावतला द्यायच्या रकमेची परस्पर तुमच्याकडनं सोय केली. त्याच वेळेला वैशालीचा आणि तुमच्या पतीचा खून झाला. त्या मूर्ख माणसाला वाटलं वैशालीच्या आणि त्याच्या संबंधाबाबत तुम्हाला समजलं असावं आणि म्हणूनच तुम्ही त्या दोघांमधला अडथळा दूर करण्यासाठी वैशाली आणि चंद्रासाहेबांचा खून केला आहे. असा मूर्खासारखा विचार कसं काय करू शकतो तो? अहो, विचार मूर्खासारखा असला तरी त्याच्या दृष्टीने तो बरोबर होता. त्याच्यावरच्या प्रेमापायी तुम्ही फार मोठं धाडसी पाऊल उचललं असं त्याला वाटत होतं आणि नेमकं त्याच वेळेला तुमच्या त्या दोन्ही वस्तू म्हणजे स्कार्फ आणि चॉकलेटचं रॅपर घेऊन वाघमारे त्याच्याकडे गेला होता. त्या वस्तू कुठे आणि कशा मिळाल्या हे वाघमारेकडनं समजताच प्रकाशची खात्री पटली की हे खून तुम्ही केले. त्यांनी त्या दोन्ही वस्तू वाघमारेकडनं 5,000ला विकत घेतल्या आणि नष्ट करून टाकल्या. त्याच्या दृष्टीनं तुम्हाला अडकवणारा पुरावा त्यांनी नष्ट करून टाकला होता. पण जेव्हा मी त्याच्याकडे गेलो तेव्हा तो पुन्हा एकदा मनातनं घाबरला. त्याला वाटलं हे खून तुम्ही केल्याचं मलाही समजलं आहे. सुचित्राजी, प्रकाश कसा का माणूस असे ना, पण एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तो तुमच्यावर मनापासून प्रेम करतोय. सुरुवातीला कदाचित एक पैसेवाली स्त्री म्हणून तुम्हाला त्यांनी आपल्या जाळ्यात ओढलंही असेल, पण ह्या क्षणी त्याच्या मनात तुमच्याबद्दल नितांत प्रेम आहे. तुमच्याचसाठी तो माझा खून करायला तयार झाला होता.
आज सकाळी जेव्हा तो माझ्यावर रिव्हॉल्वर रोखून उभा होता तेव्हा त्याच्या डोळ्यात मला एका खुनी माणसाच्या डोळ्यात दिसते ना तशी क्रूर हिंस्त्र चमक दिसली नाही, तर आपल्या प्रेयसीला वाचवण्यासाठी काहीही करायची तयारी असलेल्या प्रियकराचा निर्धार दिसला होता. आज सकाळी मला त्याचं जे रूप दिसलं ते दिसण्यापूर्वी जर कोणी मला विचारलं असतं की प्रकाश सावंत एका करोडपतीच्या पत्नीच्या मागे का लागला आहे, तर मी ठामपणे सांगितलं असतं की केवळ करोडो रुपयांची संपत्ती मिळवण्यासाठीच. पण आता मी म्हणू शकतो की केवळ तिच्यावरच्या प्रेमापायी. हे तुम्ही अगदी मनापासून बोलताय का? अगदी मनापासून बोलतोय. कालपर्यंत प्रकाश सावंत कसा का माणूस असे ना, तो गुंड असेल, जुगारी असेल, एका अविवाहित मुलीला फसवण्याचं पापही त्याच्या हातून घडलं असेल, पण आज त्याचं अवघं भावविश्व तुमच्या भोवती एकवटलंय. प्रेमात फार मोठी शक्ती असं म्हणतात, त्याचा प्रत्यय आज मला प्रकाश सावंतकडे बघून आलाय. सुचित्राने मान वर करून माझ्याकडे बघितलं, काहीतरी बोलण्यासाठी तिचे ओठ हलले, पण मग पुन्हा तिने ते घट्ट आवळून धरले. तुम्ही त्याला पाहायला गेला होतात? नाही, पण मी हॉस्पिटलमध्ये फोन केला होता, त्याच्या जीवावरचा धोका टाळला आहे, पण किमान 5-6 आठवडे तरी त्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल असं डॉक्टर म्हणाले. चला, निदान त्यामुळे त्याला आपल्या पुढच्या आयुष्याचा शांतपणे विचार करायला तरी वेळ मिळेल. राजीव साने आता धोक्यातनं बाहेर पडलाय, तेव्हा त्याच्याशी मला बोलायला हवं. काय बोलायचं? आपल्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करायला प्रकाश सावंत जबाबदार होता ही गोष्ट त्याला माहिती आहे, आणि आपल्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करणाऱ्याला आपण जिवंत सोडणार नाही असं तो म्हणत होता. पण त्याच्या बहिणीचा खून काही प्रकाशनं नाही ना केला. मान्य आहे, पण केवळ तेवढ्यानं प्रकाशवरचा त्याचा राग शांत नाही होणार. त्याच्या दृष्टीनं त्याच्या बहिणीचा खून करणारा रणजित जेवढा गुन्हेगार, तेवढाच प्रकाश सावंतसुद्धा. कारण वैशालीचा जो काही शेवट झाला होता त्याला मूळ कारण प्रकाशच ना. मग आता तेच तर मला त्याला समजून सांगायला हवं. जे काही झालं ते त्याने विसरून जावं आणि आपल्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करायला जबाबदार असणाऱ्याला ठार मारण्याचा विचार डोक्यातनं काढून टाकावा. यासाठी मला त्याचं मन वळवायला हवं. तुमचं म्हणणं तो मान्य करेल असं वाटतंय? बघूयात ना, प्रयत्न तर करू. विक्रम साहेब, प्रकाशने तुम्हाला ठार करण्याचा प्रयत्न केला आणि तरीसुद्धा तुम्ही त्याचा जीव वाचवण्यासाठी राजीवचं मन वळवायचा प्रयत्न करणार? मॅडम, प्रकाशने मला ठार मारायचा प्रयत्न का केला हे तर मी तुम्हाला सांगितलं. त्याचं माझ्याशी कुठलाही व्यक्तिगत वैर नाही. त्याने जे काही केलं ते तुमच्यासाठी. त्यामुळे त्याच्याविषयी माझ्या मनात कसलीही आढी नाही. उलट माझ्यामुळे तो मरता मरता वाचला म्हणून त्याचाच माझ्यावर राग असण्याची शक्यता आहे. पण तुमच्यावर त्यांनी प्राणघातक हल्ला केला म्हणून पोलीस त्याच्यावर चार्ज तर नाही ना ठेवणार? ठेवू शकतात ना. पण इन्स्पेक्टर पाटील केवळ एक पोलीस नाही आहेत, तर एक संवेदनाशील गृहस्थ आहेत. गुन्हेगाराकडे केवळ गुन्हेगार म्हणून न बघता ते त्याच्यातला माणूस समजून घेतात. मी प्रकाशबद्दल त्यांच्याशी बोलीन, त्याच्याविरुद्ध कसलाही चार्ज ठेवणार नाहीत असा प्रयत्नसुद्धा करेन. थँक्यू व्हेरी मच मिस्टर राजे. नेव्हर माइंड. आणखीन एक. सुचित्रानं प्रश्नार्थक मुद्रेनं माझ्याकडे बघितलं. मी खिशातनं रणजितनं दिलेलं 10,000 रुपयांचं पुडकं बाहेर काढून सुचित्राच्या समोर धरलं. मॅडम, चंद्रासाहेबांच्या वतीनं रणजितनं मला दिलेले हे 10,000 रुपये, या पैशांची मला काहीच गरज पडली नाही, हे परत घ्या. नाही, हे पैसे नाही घेणार. का? हे बघा, या काचं उत्तर नाही आहे माझ्याकडे. मी माझ्या पतीच्या खुन्याचा शोध घ्यायचं काम तुमच्यावर सोपवलं होतं आणि ते काम तुम्ही करून दाखवलं आहे. खरं तर त्याबद्दल मीच तुम्हाला आणखीन काहीतरी द्यायला हवं. प्लीज. मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे, माझ्यासमोर असं कोणी पैशाचं नाव काढलं की माझा मूड खराब होतो, तेव्हा प्लीज. अच्छा, मी तुम्हाला परत भेटू तेव्हा बोलू आपण. आता निघतो. आणि असं म्हणून मी दरवाजाकडे वळलो. विक्रम साहेब, सुचित्रानं मला पाठीमागून आवाज दिला. मी थांबलो, वळलो, तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. थँक्यू व्हेरी मच विक्रम साहेब. विशेषतः प्रकाश सावंतबद्दल मला सांगितल्याबद्दल थँक्स अगेन. मी तिच्याकडे बघून नुसताच हसलो. यापेक्षा माझ्याकडून तरी तिला दुसरं काय अपेक्षित होतं? श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित चरित्र ही कादंबरी इथे संपली. पुन्हा भेटूयात नवीन कादंबरीसह. पण तत्पूर्वी
तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.